नमस्कार मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन जाहिरात आलेलं बघू शकता तब्बल 375 जागेसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात आलेले, एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे, एज लिमिट काय आहे, सिलेबस काय असणार आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, फीस किती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी होणार मित्रांनो, हे सर्व गोष्टी बघणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ही जाहिरात आलेले बघू शकता. शासन मान्य कंपनीमार्फत सरळ सेवा पद्धतीने भरती करायची आहे. बघू शकता मित्रांनो, कोणत्या पदासाठी जाहिरात आहे बघू शकता. लिपिक पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो. 250 जागा आहे मित्रांनो तब्बल. तर एज क्रायटेरिया बघू शकता तुम्ही, 21 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. इथे एज्युकेशन पात्रता बघू शकता. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा. पदवी कालावधीतील सह सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून किमान 90 दिवसाचे तत्सम शासकीय प्रमाणपत्र. बघू शकता मित्रांनो, इथं कोणत्या शाखेची पदवी पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला 60% पर्सेंटेज पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार मित्रांनो. आणि MSCIT पाहिजे मित्रांनो इथं. तर खाली बघू शकता, कंपल्सरी तुम्हाला ह्या दोन गोष्टी, एनी ग्रॅज्युएट पाहिजे आणि 60% पाहिजे. आणि बघा, एनी ग्रॅज्युएट चालेल, 60% पाहिजे कंपल्सरी आहे, आणि MSCIT पाहिजे मित्रांनो, हे पण कंपल्सरी आहे तुम्हाला. आणि खाली बघू शकता, शिपाई पदासाठी किती जागा आहे मित्रांनो, 115 जागा आहे शिपाई पदासाठी. एज क्रायटेरिया बघू शकता, 19 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत. 19 ते 28 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. कमीत कमी 12वी पास पाहिजे उत्तीर्ण, आणि 60% अनिवार्य आहे बघा. ज्या फक्त 12वी पास नाही पाहिजे मित्रांनो, 60% पाहिजे. 12वी पास प्लस 60% पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि ड्रायव्हर चालक पदासाठी बघू शकता 10 जागा आहे, किमान 19 ते 28 वर्षापर्यंत. आणि उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किमान 60% गुणाचा असावा बघू शकता मित्रांनो. आणि लायसन पण पाहिजे तुमच्याकडं, ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, कंपल्सरी आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 12वी उत्तीर्ण प्लस 60% पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो. इथं इथं 12वी पास पाहिजे आणि 60% पाहिजे, हे कंपल्सरी आहे. मी परत परत सांगतोय, शिपाई पदासाठी, ड्रायव्हर पदासाठी बघू शकता. आणि वरती लिपिक पदासाठी पण बघा, 60% कंपल्सरी आहे. आणि अशा एकूण टोटल 375 जागा आहे मित्रांनो. मला या साईटवरती व्हिजिट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बघू शकता, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ह्या https.latur.dccb.com या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. इथं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर खाली बघू शकता तपशील. नोंदणी बघा, रजिस्ट्रेशन कधी करू शकता तुम्ही, 18/12/2025 पासून सुरुवात होते मित्रांनो. आणि शेवटची तारीख बघू शकता, 23/12/2025 शेवटची तारीख असणार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, 18 पासून स्टार्ट होत आहे नोंदणी करण्यासाठी. आणि तुमच्याकडे फक्त 5 दिवस आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त 5 दिवस भेटणार आहे. खूप कालावधी कमी असताना मित्रांनो, तर लवकरात लवकर फॉर्म भरा. खाली बघू शकता, ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक अजून दिलेला नाही आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक अजून दिलेला नाही मित्रांनो. कागदपत्र पडताळणी मुलाखत अजून दिलेली नाही, ह्या 3 गोष्टी अजून दिलेल्या नाही आहे. बघू शकता, लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवाराकरता 70% बघा. 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारासाठी आहे बघा. 70% जिल्ह्यातीलच उमेदवार घेणारे आणि 30% बाहेरचे उमेदवार घेणार मित्रांनो. खाली बघू शकता, लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवार उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पदे भरती करण्यात येतील बघू शकता. डोमोसिल सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे बघा तुमच्याकडं. आणि जाहिरात कधी आलेली बघू शकता, 18/12/2025 जाहिरात आलेली मित्रांनो. काही जर तुम्हाला काही अडचण येत असेल, काही विचारायचं असेल, काही मदत हवी असेल, तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि बघू शकता, इथे केवळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
बघू शकता इथं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि परीक्षा घेण्यात येईल. बघू शकता मित्रांनो, इथं ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम होणार आहे. बघू शकता आणि जे तुम्ही अपलोड करणार आहात तेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट लागणार मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो. आता ही बघा तुमच्याकडं 23 तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे तुम्हाला. बघा 23 तारीख शेवटची आहे, 23/12/2025. म्हणजे तुम्हाला बघा तुमची एक्झाम डिसेंबर एंडिंगमध्ये 28, 29, 30 तारखेच्या दरम्यान होऊ शकते. नाहीतर मग जानेवारी जानेवारी 2026 मध्ये म्हणजे जानेवारी फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो. आणि फास्ट प्रोसेस होणार आहे मित्रांनो याची. एक्झाम जर जानेवारी फर्स्ट वीकमध्ये झाली तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निकाल जे आहे, समजा रिझल्ट पण लवकरच लागेल. समजा तुमचं आता जानेवारीमध्ये एक्झाम झाली फर्स्ट वीकमध्ये, तर 15 जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट लागेल आणि जानेवारी एंडिंगपर्यंत तुमची जॉईनिंग पण होऊ शकते मित्रांनो. एवढं लक्षात राहू द्या. आणि खूप फास्ट प्रोसेस होणार आहे मित्रांनो, कारण की मागच्या वेळेस पण ज्यावेळेस एक दोन जे बँकेची रिक्वायरमेंट आली होती बघा, जालना डिपार्टमेंट अंतर्गत पण रिक्वायरमेंट आली होती मध्यवर्ती बँकेची. ती पण फास्ट प्रोसेस होती मित्रांनो. त्यामुळे ही फास्ट प्रोसेस होणार आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण की 5 दिवस भेटणार तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. एक पण काही फॉर्म भरताना मिस्टेक करू नका. सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल जोडा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस अडचण येणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.